आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। वर्षभर आपण कुठल्याही फळाची इतकी आतुरतेने वाट बघत नाही जितकी आंब्याची। आंबा मार्केटमध्ये आला की आमरस, आम्रखंड या गोष्टी तर कॉमन आहेत, पण आपल्याकडे आंब्याच्या अनेक पारंपरिक रेसिपी सुद्धा आहेत। आज अशीच एक आंब्याची छान पारंपरिक रेसिपी आपण बघतोय आणि ती दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहे अपूर्वा। हाय अपूर्वा। हाय, कुठली रेसिपी दाखवतेस तू आज? मी आज आंब्याची साटोरी दाखवते। साहित्य काय? हो, मैदा आणि रव्याची आपण डो बनवून घेतलेला आहे दुधात। 1:1 त्याचा रेशो घेतलाय आणि आंब्याचा मावा आणि आपला साधा खवा मिक्सर मधनं काढून घेतलेला आहे आणि साजूक तूप। ओके, सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी आता आपण ह्याचा बॉल बनवून घेऊयात 2। हां, आणि आपण ह्याच्या पोळ्या करणार आहोत का? हो, पण त्याच्यामध्ये अजून आपल्याला हे घालायचं आहे। साटोरी खरं तर फक्त खव्याची करतात, पण आपण जरा ह्याला व्हेरिएशन देऊन त्याच्यात आंबा घालतोय। बरं, तवा ठेवू इकडे गॅसवर तोपर्यंत? तू काय करतेस ग? मी आता फायनल इयर हॉटेल मॅनेजमेंटची एक्झाम दिली आहे। बरं, आता आपण ह्या प्रकारे ह्याच्यामध्ये हा गोळा ठेवून घेऊया आंब्याच्या माव्याचा। हां, आणि आणि त्याच्यावर अशीच रवा मैद्याची हे लावून सील करून घेऊया व्यवस्थित। हे आता मी लाटून घेते। आंब्याच्या अजून कुठल्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्यास ट्राय कधी? हो, आता आम्हाला कॉलेजमध्ये तर भरपूर शिकवलेले आहेत, म्हणजे आंब्याचा फालुदा किंवा मँगो पोटॅटो कुल्फी, म्हणजे बटाटा किसून घेऊन त्याच्यात मावा आणि आंबा घालून कुल्फी बनवली होती आम्ही। आणि बाकी अजून मँगो केक आहे, भरपूर आहेत, म्हणजे इवन कॉन्टिनेंटल पण आहेत आणि ओरिएंटल मध्ये पण आम्ही स्पायसी करून पण मँगो यूज केलेला आहे। स्पायसी मँगो? हो, अरे मस्त कॉन्सेप्ट आहे। हे आपण तव्यावर घेऊया। आधी बिना तूप लावूनच भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी। पहिल्यांदा दोन्ही बाजूनी नुसती शेकून घ्यायचे तूप न लावता, आणि मग नंतर दोन्ही बाजूनी शेकून झाली की मग तूप लावून परत शेकून घ्यायचे, म्हणजे तो खुशखुशीतपणा येईल त्याला। बरं, मी अजून एक करते, तोपर्यंत तू भाजशील? हो, भाजेन, नंतर खाईन, सगळं करेन, डोंट वरी। हे झालंय? हो, झालंय। आता फक्त त्याला दोन्ही बाजूनी परत तूप लावून भाजून घे। लावू ना असंच? हो हो, नुसत्याच खायच्या की अजून कशा बरोबर खायच्या या का नुसत्याच? आता तू हे आंबट गोड चटणी बरोबर पण खाऊ शकतेस, कारण की मग व्हेरिएशन येईल ना टेस्ट मध्ये। म्हणजे चिंचेची चटणी किंवा कैरीचा किसवंती वगैरे असते ना, त्याच्याबरोबर पण छान लागते, किंवा नुसती जर गोड खायची असेल तर नुसतीही गोड खाऊ शकता। किसवंती? कैरीची किसवंती? हो, हे काय? म्हणजे कैरी आणि कांदा किसून घ्यायचा आणि त्याच्यात तिखट, मीठ आणि त्याची फोडणी वगैरे घालायची, जिऱ्याची फोडणी। अजून एक रेसिपी कळली, वा। जसं आपण आंब्याचं केलं ना, तसं अजून आपण वेगळ्या पण फळांचं करू शकतो। कुठल्या? म्हणजे आता तू साधा आपला खवा घेतलास आणि त्याच्यात आजकाल रेडीमेड बाजारात स्ट्रॉबेरी सिरप्स येतात किंवा रोज सिरप, तर तू खव्यामध्ये ते घालून सुद्धा अशा हे करू शकते। तुमचा फेवरेट जो फ्लेवर असेल तो त्याच्यात घालून तुम्ही बनवू शकता। बरं, इकडे पण जरा आपला कॅरमेल इफेक्ट आलाय। पहिल्यांदा पण जेव्हा आम्हाला कॉलेजमध्ये तिखट आणि गोड एकत्र आंबा, म्हणजे आम्हाला असंच झालं होतं, पण ते खरंच खूप चांगलं लागलं होतं, आणि ते सुद्धा आम्ही नॉनव्हेजमध्ये आंबा वापरला होता। अगं तू मला शॉक देतेस, नॉनव्हेज मध्ये आंबा कसा वापरला? त्याचं आमचं नाव होतं मँगो अँड चिकन हॉट अँड सार। चायनीज मध्येच केलं होतं। तू परत ये एकदा आणि अशी ही पण रेसिपी दाखव आम्हाला।
नक्की. बस करू बंद गॅस. हो चालेल. तुपामुळे बघायला शाईन सुद्धा आलेली आहे. हो, ग्लेझी इफेक्ट आलाय. आणि असं गरम गरम पण खायला छानच लागतात. इवन आपण प्रिझर्व पण करून ठेवू शकतो. किती दिवस राहतात मग? म्हणजे ह्या आता फ्रीज मध्ये साधारण 2 आठवडे वगैरे राहायला काही हरकत नाही. 2 आठवडे खरं तर राहणार नाही, त्या आधीच संपून जातील ना. हो. आता आपण घ्यायला गार्निश करूया. इथे माझ्याजवळ मँगोचा स्लाइस आहे. मला ना हा प्रकार फार आवडतो. तुमच्या पुण्याच्या भाषेत एकदम लय भारी आहे. छान दिसतं ना दिसायला. इव्हन ऍड्स मध्ये वगैरे सुद्धा असे कटिंग करून ठेवलेले असतात. हे घे, आंब्याची साटोरी. थँक्यू. आता वेळ झाली आहे ऑफकोर्स छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. वैशालीताई, आज प्लास्टिक पासून कुठली वस्तू तुम्ही दाखवणार आहात आम्हाला? आज मी आता भिंतीवर लावण्यासाठी एक फुलांची रिंग करून दाखवणार आहे. आज काय स्पेशल.